बघा किती मस्त मॉइस्ट झाली आहे आणि छान स्पॉन्जी पण झाली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवली आहे आणि आहे पण खूप छान, अतिशय न्यूट्रिशियस आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आज एक छान नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. अगदी सोपी आहे, लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सगळ्यांसाठी ती खूपच पौष्टिक अशी आहे. एकदम न्यूट्रिशियस, म्हणजे छोट्या मुलांना तुम्ही अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यात पण स्मॉल रिसेस असेल त्यावेळेला देऊ शकता. आणि हल्ली आपल्याकडे केक संस्कृती खूपच वाढलेली आहे की जरा काही छोटंसं जरी रिझन असेल, सेलिब्रेशन करायचं असेल तर केक हा आणलाच जातो. तर बाहेरचा मैद्याचा केक खाण्यापेक्षा हा केक किंवा तुम्ही ही जी वॉलनट ब्राउनी आहे मी आज दाखवणार आहे ती तुम्ही घरी करू शकता. याच्यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे अजिबात, त्यामुळे ती खूपच न्यूट्रिशियस आहे आणि रागीची, नाचणीची असल्यामुळे नाचणीमधले सगळे हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला तर माहितीच आहेत. मी याआधीसुद्धा माझ्या रेसिपीमध्ये नाचणीच्या हेल्थ बेनिफिट्स सांगितले होते आणि वॉलनट म्हणजे अक्रोडचा याच्यामध्ये मी उपयोग केला आहे. तर लहान मुलांना अक्रोड हे ब्रेनसाठी खूपच छान आहे. तर आता फार वेळ न घालवता आपण ही रेसिपी पटकन झटकन कशी करता येईल ते बघणार आहोत. आता आपल्याला ही जी फिंगर मिलेट ब्राउनी आपण करणार आहोत, रागी ब्राउनी म्हणजेच नाचणीची ब्राउनी. तर आता आधी आपण सगळ्यात पहिले केक टीन तयार करून घेऊया. तुपाने मी ग्रीस केलेलं आहे याला. आणि आता हा पार्चमेंट पेपर आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त तुपाने आणि वरती तुम्ही रागीचं पीठ घालून डस्टिंग करू शकता आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकू शकता. माझ्याकडे हा आहे पार्चमेंट पेपर म्हणून मी हा लावते आहे. हे बघा कट करून घेतला आहे. तर इथे हे मी पाव कप बटर आहे मेल्ट करून घेतलेलं आहे, पाव कप किंवा 4 टेबलस्पून. आणि इथे हा गूळ आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. पाऊण कप गूळ घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता, पण हा पाऊण कप मी परफेक्ट गोड होते ब्राउनी. आणि इथे हे अर्धा कप कोमट दूध घेतलं आहे. खूप गरम करायचं नाही आहे आपल्याला, कोमटच घ्यायचं आहे. आणि कोमट अशासाठी घ्यायचं आहे की हा जो गूळ आपण बारीक चिरून घेतला आहे तो लवकर आपल्याला मेल्ट झाला पाहिजे. परफेक्ट मेजरमेंट घेतलं ना की ही ब्राउनी खूप मस्त होते आणि अतिशय पौष्टिक अशी ब्राउनी आहे ही. आता आपण हे सगळं विस्करनी गूळ विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी ही ब्राउनी अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे, मैदा नाही आहे याच्यामध्ये. आणि आज आपण ओव्हनमध्ये न करता कढईमध्ये कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा हे व्यवस्थित आता गूळ मेल्ट झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया. इथे हे 1 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे मी. इथेही ½ टीस्पून बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आपण आज नाही घालणार आहोत. आणि ही 4 टेबलस्पून किंवा 1/4 कप ही कोको पावडर घेतलेली आहे. चॉकलेट फ्लेवरसाठी, लहान मुलांना चॉकलेट फ्लेवर खूप आवडतो आणि रंग पण खूप सुंदर येतो. आता आपण हे एकत्र चाळून घेऊया. एकत्र चाळल्याने छान व्यवस्थित मिक्स होतात हे सगळे इन्ग्रेडियंट, कारण बेकिंग पावडर आणि कोको पावडर फ्लोअरमध्ये आपल्या छान मिक्स झाली पाहिजे. हे बघा हे मी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालते. वास छान येतो याने. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. कट अँड फोल्ड मेथडनी करणार आहोत. खूप जोरजोरात हलवायचं नाही आहे आपल्याला बॅटर. लम्स राहिले नाही पाहिजेत, व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा हे असं एक करायचं आणि हे असं, याला म्हणतात कट अँड फोल्ड मेथड. केकचं बॅटर मिक्स करताना नेहमी कट अँड फोल्डनीच करतात, तुम्हाला माहिती असेलच. अतिशय सोपी आहे ही ब्राउनी, चॉकलेट वॉलनट ब्राउनी, आणि तीसुद्धा हेल्दी आहे, फिंगर मिलेटची. कोणीही खाऊ शकतो कारण मैदा शरीराला घातक असतो. त्यामुळे ही रागीची मिलेट ब्राउनी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही. हे बघा ही अशा प्रकारे मी मिक्स करून घेतली. आणि या स्टेजला आता आपण याच्यामध्ये थोडेसे अक्रोडचे मी तुकडे करून घेतलेत ते घालायचेत. तुमच्याकडे जर अक्रोड नसेल तर तुम्ही काजू किंवा बदाम घालू शकता याच्यामध्ये, पण आपली ही वॉलनट ब्राउनी आहे म्हणून मी हे वॉलनट घालते आहे याच्यामध्ये. वॉलनटनी खूपच छान, म्हणजे इतकी सुंदर चव येते ना या ब्राउनीला. तुम्ही एकदा खाल्ली ना तर नेहमी नेहमी कराल, खूपच सुंदर होते. हे बघा आता खूप मिक्स करायचं नाही आहे आपण. आता हे बॅटर आहे ना आपल्या या केक टीनमध्ये ओतून घेते मी. हे
असं प्लेन करून घ्यायचं स्पॅच्युलाने. बघा मी हे प्लेन करून घेतलंय आणि आता थोडंसं असं टॅप करायचं. हे यातले एअर बबल्स निघून गेले पाहिजेत. टॅप केल्यानंतर सगळी हवा निघून जाईल. आणि हे थोडेसे मी ठेवले होते, ते वरून आपण गार्निशिंगला अक्रोडचे तुकडे टाकतो. आत्ताच वाटतंय ना खूप टेम्पटिंग. मला तर असं झालंय कधी एकदा होईल आणि कधीही मी खाईन. हे बघा इथे मी कुकर आहे ना गरम करायला ठेवला होता. 10 मिनिटं हा मी प्रीहीट केलेला आहे. ही एक चकती लावली आहे याच्यामध्ये स्टँड. आणि आता याच्यामध्ये हे आपण ठेवणार आहोत. मीठ किंवा रेती वगैरे घालायची काहीही गरज नाही. आणि आता आपण हे 30 मिनिटं बेक करणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. आता अर्धा तास झालेला आहे. उघडून बघूया आपण. हे बघा सुरी घालून बघितली आहे मी आणि क्लीन आलेली आहे सुरी. याचा अर्थ आपली वॉलनट ब्राउनी झालेली आहे. आता मी खालनं गॅस बंद करते आणि आपण थंड करायला ठेवून देऊया. आपली ही मिलेट ब्राउनी जी आहे थंड झालेली आहे. आता आपण बाहेर काढून घेऊया. हे बघा किती मस्त झाली आहे ना. आता आपण याला कट करून घेऊया. याचे तुम्हाला लहान मोठे कसे पीसेस आवडतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करू शकता. हे बघा किती मस्त मॉइस्ट झाली आहे आणि छान स्पॉन्जी पण झाली आहे. इथे बघू शकता तुम्ही. बघितलात तर अशी ही आपली रागीची वॉलनट ब्राउनी रेडी झालेली आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवली आहे आणि आहे पण खूप छान, अतिशय न्यूट्रिशियस आहे. चला तर पटकन तयारीला लागा आणि तुमची रागी वॉलनट ब्राउनी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर हा माझा पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड राहा. सोबत बेल आयकॉन पण असतं त्याच्यावर पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी पोस्ट करीन त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत छान खात राहा, स्वस्त राहा. बाय.